नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सुकी रसरशीत अशी शेवग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण बनवणार आहोत सुकी शेवग्याची रसरशीत अशी आपण भाजी बनवणार आहोत. तर सुकी शेवगा रसरशीत बनवल्यानंतर खूप छान असा लागतो बघा. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता चला मग आता आपण अगोदर ही शेंग इथं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि 2 ते 2.5 इंचाचे असे तुकडे करून घेतलेत आणि याच्यावरची थोडीशी साल काढून घेतलेली आहे. आता आपण अगोदर शेंग 5 मिनिटं पाण्यामध्ये चांगली उकळून घेणार आहोत. म्हणजे 50 ते 60% शेंग शिजवून घ्यायची. शिजवून घ्यायची त्यासाठी आपण इथं पातेलं घेतले. पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घ्यायचं. तर आणखीन थोडंसं आपल्याला पाणी ओतायचं, म्हणजे शेंगा बुडेल इतपतच पाणी ओतायचं. जास्त पाणी ओतायचं नाही, कारण आपल्याला रस्सा भाजी जास्त करायची नाही पातळ. तर आपल्याला रसरशीत करायची अशी सुकी भाजी. शेंग बुडेल इतपत आपण पाणी ओतलंय. तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय मीठ टाकून शेंग शिजवल्यामुळे चवीला अगदी छान लागते आणि खूप चविष्ट अशी शेंग लागते. त्याच्यामुळे 1 चमचावर मीठ टाकलंय, छोटा चमचा. तर आपण शेंग चांगली 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनिटात शेंग शिजते तोपर्यंत आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि शेंग सुद्धा आपली बघा चांगली शिजली. आपण गॅस बंद करूया आणि आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी काय काय फोडणीसाठी साहित्य घेतले ते बघूया. इथं घेतलाय कांदा, घेतलाय एक बारीक खिसून, टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या, आणि काळा मसाला घेतलेला आहे घरगुती, आणि बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे छोटा चमचा. तर चला मग आता आपण सगळी फोडणीची तयारी झाली आहे. आता फोडणी करूया. कढई गरम करायला ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यामध्ये टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की लगेच ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जिरं. बघा, जिरं जास्त करपवायचं नाही. जिरं पण तडतडलं की लगेच टाकायचं लसूण परतून घ्यायचा, म्हणजे चांगला असा लसणाची फोडणी आपल्या भाजीला बसते बघा. लसूण पण चांगला परतला की ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा 1-2 मिनिटं, त्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत. बघा, कांद्याचा आणि आपल्या लसणाचा सुद्धा रंग बदललाय. मस्त असा कांदा सुद्धा भाजलाय. तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं लगेच टोमॅटो सुद्धा आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया 1-2 मिनिटं. कांदा टोमॅटोला आपल्याला चांगलं तेल सुटलंय. तेल सुटू द्यायचं चांगलं भाजीला, त्याच्याशिवाय भाजी आपली चवदार लागत नाही. तर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे मिरची पावडर आणि काळा मसाला आपला घरगुती. तर मसाला टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे, आणि मोठ्या गॅसवर जर ठेवला ना तर मसाला आपला पटकन करपतो बघा. त्याच्यामुळे 1 मिनिटभर आपण चांगला मसाला परतून घ्यायचा बारीक गॅसवर, म्हणजे मसाला चांगला भाजतो. आता मसाला आपला चांगला परतलाय आणि शेंगमधलं आपण सगळं पाणी काढून घेतलंय. हे पाणी ह्याच्यामध्येच ओतायचं आहे, पण आपण अगोदर शेंग परतून घेऊया मसाल्यामध्ये. आपण जी शिजवून घेतलंय ना शेंग, त्यात शेंग आपण ह्याच्यातच पाणी ओतणार आहोत रस्सा. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये रस उतरलेला असतो पूर्णपणे शेंगाचा. ते पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही. बघा काय मस्त आपली अशी शेंग दिसते, आणि दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा खूप छान लागते या पद्धतीने शेंग केल्यानंतर. तर बघा, शेंग आपण चांगली मसाल्यामध्ये परतून घेतली आणि ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आपली मसाल्यामध्ये परतले. जे आपण शिजवून घेतलेलं पाणी आहे बघा शेंगाचं, ती ह्याच्यामध्येच ओतायचं आहे. जास्त पण आपल्याला अशी पातळ रस्सा भाजी करायची नाही, तर रसरशीत करायची आहे आपल्याला सुकी अशी भाजी. त्याच्यामुळे मी इथं पाणी टाकून घेतले 1 अर्धी वाटी ते शिजवलेलं. त्याच्यामुळे शिजवताना ना जास्त आपण पाणी ओतायचंच नाही. आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया शेंगाचं कूट. शेंगाचं कूट टाकलं की हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया. कूट टाकून आपण मस्त असे हलवून घेतले बघा. तर आता 2 ते 3 मिनिटं आपण चांगली बारीक गॅसवर आपण ह्याला चांगली उकळू द्यायची शेंग आपली. 3 मिनिटातच आपली भाजी छान अशी उकळलेली आहे, आणि तरी सुद्धा बघा काय छान आले, मस्त रंग पण आलेला आहे. मस्त अशी आपली शेवगाची रसरशीत अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान लागते चवीला सुद्धा.